श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, तू तुझ्या समस्या आम्हाला सांगू नकोस. अरे, आम्हाला सर्व काही माहीत आहे. तुझ्या आयुष्यात काय चालू आहे, तुझ्या सर्व समस्या आम्हाला माहीत आहे. तुला होणारा त्रास, दुःख आम्हाला माहीत आहे. पण तू काळजी करू नकोस. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. तू फक्त हात देऊन तर बघ, आम्ही तुझ्या मदतीला लगेच धावून येऊ. लक्षात ठेव, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे आपल्या जीवनाचे चक्र असेच चालू असते. त्यातून कोणाचीही सुटका नाही. मनुष्य जीवनात संघर्ष हा आलाच. कोणाचीही त्यातून सुटका नसते. प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. प्रत्येकाला त्याच्या वाटेचे भोग हे भोगावेच लागतात. लक्षात ठेव, तुझा संघर्षाचा काळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच, पण आपण त्याला कसं निभावतो याच्यावर सर्व काही आहे. लक्षात ठेव, माणूस हा आपल्या विचाराने, आपल्या कर्माने निर्माण होत असतो. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तो तसाच घडतो. जो मनुष्य हा चांगला विचार करतो तो चांगला माणूस बनतो. जो व्यक्ती वाईट विचार करतो तो वाईट माणूस बनतो. माणूस आपल्या कर्मानेच घडतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवून काम करतो तोच व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत. जो माणूस चांगले कर्म करतो देव त्याला काहीच कमी पडू देत नाही. देव त्याचे भलेच करतो. जो व्यक्ती आपल्या कर्माचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्या व्यक्तीचा आदर करत नाही. लक्षात ठेव, आज तुझे वाईट दिवस चालू आहेत, उद्या तुझे चांगले दिवस येतील. प्रत्येक रात्रीनंतर सकाळी हे होतेच. तसेच प्रत्येक वाईट दिवसातून चांगला दिवस हा येतोच. फक्त तुझे कर्म चांगले आणि प्रामाणिक ठेव. जो व्यक्ती आपले कर्म चांगले ठेवतो आणि ते प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने पार पाडतो त्याला देव न मागता सर्व काही देतो. त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात असते. कोणालाही मदत करताना कधीही मनामध्ये उपकाराची भाषा आणू नका. कोणालाही मदत करताना निस्वार्थ भावना असावी. डाव्या हाताने केलेली मदत ही आपल्या उजव्या हाताला सुद्धा कळाली नाही पाहिजे. आपले कर्म हीच आपली खरी ओळख असते. तीच आपली खरी ओळख निर्माण करते. जर आपले ध्येय प्राप्त करताना पराभव आला तर मध्येच थांबू नकात, मध्येच हार मानू नकात. आपले ध्येय बदलू नकात. तर ध्येय प्राप्त करण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता बदला. लक्षात ठेवा, एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता हा सुरू होतोच. सर्व रस्ते हे कधीच बंद होत नाहीत. तुझे ध्येय प्राप्त करताना तुला खूप अडथळे येतील. पावलोपावली तुला खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. तुझा रस्ता हा काटेरी असेल. काही नकारात्मक शक्ती तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू देणार नाहीत. त्या तुला खूप त्रास देतील. एवढा त्रास सहन करताना तुला खूप वाईट वाटेल. तुला वाटेल की आता सर्व काही बास झालं, सर्व काही मी आता सोडून देतो. हेच त्यांना हवे असते. पण तुला प्रयत्न सोडायचे नाही आहेत. तुला लढायचे आहे. तुला जिद्द आणि मेहनतीने पुढे जायचे आहे. तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांनी तुला ध्येय प्राप्त करायचे आहे. घाबरू नकोस. तुला काहीही होणार नाही. अरे बाळ आहेस तो आमचा, तुला काहीही होणार नाही. लक्षात ठेव. अरे, तुम्ही आमच्या संपर्कात येण्यापूर्वी खूप अगोदरपासून आमचं तुमच्यावर लक्ष असतं. आम्हाला सर्व काही माहीत असतं. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. तो आमच्याकडे का आलेला आहेस हे देखील आम्हाला माहीत आहे. तुझ्या आयुष्यातील सुख आणि दुःख हे दोन्हीही आम्हाला माहीत आहे.
कोण आमची मनापासून श्रद्धा करतं आणि कोणाची श्रद्धा ही वरवरची असते हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला सर्व काही दिसत असतं. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. जीवन हे सुंदर असा प्रवास आहे. प्रत्येकाने तो आनंदात जगायचा असतो. जसं प्रवासात थोडं थोडं थांबून पुढे जायचं असतं, तसेच आयुष्यात पुढे जायचे असते. माणसाच्या विनाशाचे प्रमुख कारण हे त्याचा क्रोध आहे आणि अहंकार आहे. ज्या माणसाच्या अंगी क्रोध आणि अहंकार आहे तो माणूस स्वतःचे नुकसान करत असतो. तो माणूस स्वतःचे जीवन खराब करायला स्वतःच कारणीभूत असतो. त्यामुळे माणसाने क्रोधावरती नियंत्रण ठेवायला हवे. क्रोधामुळे माणसाचे चांगले होणार असणारे कामसुद्धा होत नाही. क्रोध हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे क्रोध करून कोणालाही कोणतीही गोष्ट प्राप्त होत नाही. या उलट त्याच्यामुळे आपले नुकसानच होते. आपण आपलं मौल्यवान गोष्ट त्यातून गमवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. आम्हाला माहीत आहे तुलासुद्धा क्रोध येतो, तूसुद्धा क्रोधित होतोस, पण तुलासुद्धा आता तुझ्या क्रोधावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. लक्षात ठेव, परिस्थिती कशीही असली तरी आपण शांत संयमाने वागले पाहिजे. आपल्याला राग येणारच, पण परिस्थिती पाहूनच आपण आपल्या रागावरती नियंत्रण मिळवले पाहिजे. आपण वाईट परिस्थितीही आपल्याला संयमाने व शांततेने वागता आलं पाहिजे. आम्हाला माहीत आहे तू तुझ्या क्रोधावरती नक्कीच नियंत्रण मिळवशील. नेहमी लक्षात ठेव, आपल्या क्रोधामुळे आपण आपल्या जवळील मौल्यवान वस्तू गमवू शकतो. आपले क्रोधामुळे आपले प्रचंड असे नुकसान होऊ शकते. आपल्या हातात असणारी गोष्टसुद्धा आपल्यापासून दुरून जाऊ शकते. आपल्या हातात असणारे कामसुद्धा, आपले सोपे कामसुद्धा कधीकधी आपल्या क्रोधामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, परिस्थिती कितीही वाईट असू देत, तुझ्या जीवनामध्ये कितीही संकट असू देत, कितीही अडचणी असू देत, तू त्याला शांत संयमाने सामोरं जा. तू त्याच्यापासून चांगला नीट शांतपणे विचार करून मार्ग काढ. लक्षात ठेव, प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतच असतो. आपल्याला फक्त तो मार्ग शोधता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. जो व्यक्ती तो मार्ग शोधतो तो संकटातून सहज बाहेर निघतो. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे की आपण परिस्थिती कशीही असली तरी शांत आणि संयमाने वागलं पाहिजे. लक्षात ठेव, जो व्यक्ती संकटामध्येही शांत आणि संयमाने वागतो त्याला समोर संकट जास्त काळ टिकत नाहीत. तो संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग लवकरच शोधत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, तुला तुझ्या संकटांमध्ये तुला तुझ्या रागावरती नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. स्वतःवरती संयम ठेवता आला पाहिजे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी शांत स्वभावाने तुला ती परिस्थिती हाताळता आली पाहिजे. लक्षात ठेव, शांत परिस्थिती कितीही वाईट असली तरी त्यातून शांत संयमाने जो व्यक्ती मार्ग काढतो तो आयुष्यात कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर निघू शकतो आणि आपल्याला हवे ते यश नक्कीच मिळू शकतो. स्वामी समर्थ.